नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर एखाद्या कंपनीमध्ये वर्कर म्हणून काम करत असणार आणि तुमच्याकडे तुमचा जर पी एफ सेव्ह करत असणार, तर तो पी एफ काढण्यासाठी किंवा ॲडव्हान्स पी एफ काढण्यासाठी तुम्ही या व्हिडिओवर अतिशय बरोबर आलात. कारण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ॲडव्हान्स पी डी एफ कसा करायचा आणि ती क्लेम कशी टाकायची यावर सविस्तर वर्णन करणार आहोत. आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. चला मित्रांनो, आपण व्हिडिओकडे वळूयात. स्क्रीनवर आल्यानंतर तुम्हाला सर्च बारमध्ये EPFO सर्च करायचे, म्हणजेच एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. इथं क्लिक करून इथं राईट साईडला तुम्हाला ऑनलाईन क्लेम दिसेल, तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक करून झाल्यानंतर थोडा वेळ वेट करा. हे बघा, नवीन पेज ओपन झालं. आता तुम्हाला इथं UAN नंबर आणि पासवर्ड टाकून खाली साइन इनला क्लिक करायचं आहे. मी सर्व डिटेल नीट फिल करतो आहे, तुम्हाला लाईव्ह प्रोसेस दाखवतो आहे. नीट बघा, चुका करू नका. हे बघा, मी UAN नंबर टाकून झाला आहे. हा UAN नंबर टाकून आता तुमचा जो पासवर्ड असेल तो पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड जर माहिती नसेल तर फॉरगेट कसा करायचा हे देखील मी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. हे बघा, साइन इन केल्यानंतर थोडा वेट होईल आणि तुम्हाला एक तुमच्या मोबाईल नंबरवर OTP जाईल. तो OTP तुमच्या मोबाईलवर आल्यानंतर तो OTP तर फिल करा आणि खाली सबमिट बटनाला क्लिक करायचं आहे. हे बघा, मी सबमिट बटनाला क्लिक करतो. थोडं प्रोसेस घेईल, थोडं वेट करायचं आहे. झालं, ही तुमची प्रोफाईल ओपन झाली. तुम्ही या ठिकाणी तुमची EKYC बाकी असेल तर ती करू शकता, नॉमिनी वगैरे लावायचे असेल तर करू शकता. आता मला क्लेम टाकायची, तर ऑनलाईन सोल्युशन किंवा ऑनलाईन सर्व्हिसेस याच्यामध्ये यायचं आणि वरती 1 नंबरचे ऑप्शन आहे क्लेम, याला क्लिक करायचं आहे. क्लेमला क्लिक करून झाल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होईल. थोडा वेट करायचं आहे. हे बघा, नवीन पेज ओपन झालं. आता तुम्हाला इथं बँक अकाउंट नंबर टाकायचा आहे, जो तुमचा ऑलरेडी तिथं रजिस्टर असेल. तर नसेल तर पहिले अगोदर तुम्ही अकाउंट नंबर रजिस्टर करा आणि नंतर मग तुम्ही त्या गोष्टी करायची आहेत, म्हणजेच क्लेम तुम्ही टाकू शकता. आता यांचे ऑलरेडी रजिस्टर असल्यामुळे बँक, आपण डायरेक्ट तिथं त्यांचा अकाउंट नंबर फिल करू आणि व्हेरीफाय बटनाला क्लिक करू. हे बघा, मी अकाउंट नंबर फिल करतो आणि व्हेरीफाय बटनाला क्लिक करतो. अकाउंट नंबर करेक्ट टाका, चुकीचा टाकू नका. हे बघा, अकाउंट नंबर टाकून झाला. आता व्हेरीफायला क्लिक करणार आहेत. थोडा वेट घ्या. आता इथं इन्स्ट्रक्शन येईल, येस करायचं आहे. येस करून झाल्यानंतर हे बघा, टिकमार आलं, बरोबर राईटचं चिन्ह आलं. आता खाली त्याला क्लिक करायचं आहे, प्रोसेड टू क्लेम. थोडं वेटिंग करायची आहे. ठीक आहे, हे आलं इन्स्ट्रक्शन. आता इथं तुम्ही खाली आय वॉन्ट टू अप्लाय फॉर, आता तुम्ही स्कीमला तुम्ही कशा म्हणून तुम्ही पैसे काढतायत किंवा तुम्ही कोणत्या फॉर्म भरणार आहेत. PF ॲडव्हान्स करायचं आहे आपल्याला, तर PF ॲडव्हान्सला क्लिक करा. खाली परत तुमचं सिलेक्ट सर्व्हिस, तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये, तुम्ही जर कंपन्या चेंज करायची असेल तर तेवढी तुमचे UAN नंबर असतील. तर तुमचा UAN नंबर जरी वेगळा असता तर तो अकाउंट नंबर तुम्हाला एकच टाकायचा आहे. इथं कोणता तुमचं असेल ते नीट सिलेक्ट करा. ते करून झाल्यानंतर आता तुम्ही काय कारणाने पैसे काढताय, तुमची तब्येत खराब आहे का, तुम्ही लाईट बिल भरणार आहेत का, ॲडव्हान्स तुमच्या घरामध्ये जे प्रॉब्लेम असतील त्यांच्यामधून कोणतंही एक तुम्ही चॉईस करायचं आहे. आता मी ज्याचा PF काढतो ते आजारी म्हणून काढणार, म्हणून इलनेस टाकतोय. ते टाकून झाल्यानंतर खाली तुम्हाला तुमच्या किती PF जो आहे तुमचा ॲडव्हान्स तो किती काढायचा आहे, तर कस्टमरला 10,000 काढायचं आहे. मी 10,000 फिल करतो आणि खाली एम्प्लॉईचा जो ॲड्रेस आहे, म्हणजे आधार कार्डवर जो ॲड्रेस असेल तुमचा, तो सेम इथं फिल करायचा आहे. जो ॲड्रेस तुमचा आधार कार्डावर असेल, परमनंट ॲड्रेस आणि करंट ॲड्रेस, तो जशाच्या तसा इथं फिल करा. आणि तो पूर्ण फिल करून झाल्यानंतर मग खाली गेट मोबाईल OTPला क्लिक करायचं आहे. मी तुमच्यासमोर सर्व डिटेल करतो आहे. मित्रांनो, लाईव्ह प्रोसेस आहे, सेम प्रोसेस करा. तुम्हाला तुमच्या अकाउंटला तुमचा जो PF आहे तो 3 दिवसाच्या किंवा 4 दिवसाच्या आत तुमच्या अकाउंटला येणार आहे. हे बघा, मी तालुका, महाराष्ट्र राज्य सिलेक्ट वगैरे करून घेतो. आपला तालुका कोणता आहे, आपला पिनकोड कोणता आहे, सर्व सिलेक्ट करा. म्हणजे तुमच्या आधारवर जो ॲड्रेस असेल तो फिल करा. आणि तो फिल करून झाल्यानंतर आणि मग तुम्ही गेट OTPला क्लिक करायचं आहे. मी सर्व डिटेल भरतो. हे बघा, तालुका टाकला, पिनकोड टाकला. आता गेट मोबाईल OTPला क्लिक करेल. तो प्लीज वेट म्हणून थोडं थांबायचं आहे. लगेच आपण नेक्स्ट स्टेपला जाणार आहोत. हे बघा, आलो नेक्स्ट स्टेपला. आता तुम्हाला खाली OTP आला असेल, तुमच्या मोबाईल नंबर जो लिंक असेल तो, तर त्या मोबाईल नंबरवर आलेला OTP तुम्हाला इथं फिल करायचा आहे आणि खाली परत क्लेम फॉर्मला क्लिक करायचं आहे, जे सक्सेसफुली सबमिटेड झालेलं आहे. आता आपण कस्टमरला क्लिक करून आपण कस्टमरला एक प्रिंट काढून द्यायची. ती कशी काढायची मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, क्लिक हेअर आहे, याला क्लिक करा. तुमच्यासमोर एक PDF ओपन होईल, ती PDFची प्रिंट काढून कस्टमरला द्या. कस्टमरला 3 ते 4 दिवसामध्ये अकाउंटला पैसे जमा होतील. अशा प्रकारे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.